एकदा बंड्याला संध्याकाळी कामावरून घरी जाताना रस्त्यात फॅमिली डॉक्टर भेटतात. डॉक्टर, काय म्हणताय? डोकेदुखी कशी आहे आता? माणूस, माहेरी गेली. एकदा गावात नसबंदीचा कॅम्प लागला होता. 24 वर्षाचा मुलगा तिथे आला. मुलगा, डॉक्टर, माझी नसबंदी करा. डॉक्टर, तुला किती मुले आहेत? मुलगा, माझं लग्न नाही झालंय. डॉक्टर, मग का नसबंदी करतोय? मुलगा, कारण गावात सर्वांची नसबंदी झाली. साला कोणतीही बाई गर्भवती राहिली की पूर्ण गाव मलाच मारायला येतं. तीन मच्छर आपापसात बोलत होते. पहिला मच्छर, मी डॉक्टर बनणार. दुसरा मच्छर, मी इंजिनियर बनणार. तिसरा मच्छर, मी वकील बनणार आहे. तितक्यात काकू मॉर्टिन लावतात. तिन्ही मच्छर चिडून हिच्या आईला अख्ख्या करिअरची वाट लावली. संताला आपला कुत्रा विकायचा होता आणि बंता त्याला विकत घेणार होता. बंता, हा कुत्रा विश्वासू तर आहे ना? संता, हो आहे ना. मी याला आतापर्यंत 3दा विकलेले आहे, पण तो एवढा विश्वासू आहे की प्रत्येक वेळी पुन्हा माझ्याजवळच परत येतो. गण्या, येणाऱ्या पिढीची वाट लागणार हे तर फिक्सच आहे. मन्या, का रे? गण्या, कारण त्यांना मार्गदर्शन करणारे अनुभवी म्हातारे आपणच असणार आहोत. टॉयलेटची चप्पल आणि सोशल मीडियावरचं प्रेम हे कधीच कोणा एकट्याच्या मालकीचं नसतं. भाजी खरेदी करताना बायकोचं नीट निरीक्षण करा. ती उचलते भेंडी, दर विचारते मेथीचा आणि विकत घेते बटाटा. रेल्वे स्टेशन इन्क्वायरी काउंटर. गृहस्थ, काय हो, तुमच्या गाड्या जर नेहमीच उशिरा येतात तर हे वेळापत्रक का लावले आहे? कर्मचारी, साहेब, जर गाड्या वेळेत येऊ लागल्या तर तुम्ही परत विचाराल हे वेटिंग रूम कशाकरिता बनविले. नवरा बायको एका उद्यानात बसले होते. तिथे 2 कुत्रेही बसले होते. एका कुत्र्याने दुसऱ्या कुत्र्याचे चुंबन घेतले. नवरा म्हणाला, जानू, तुझी हरकत नसेल तर मी पण. बायको, ठीक आहे, जा, पण काळजी घे, तो कुत्रा आहे, चावायला नको.